या तयार केलेल्या खताच्या वापरामुळे मनी प्लांटच्या पानांचा आकार हा मोठा होईल, पाने हिरवीगार, चमकदार देखील होण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये हिवाळ्यात मनी प्लांटची काळजी कशी घ्यायची, मनी प्लांटला लागणारे ऊन, पाणी, खत या सगळ्याची माहिती आपण पाहणार आहोतच। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। मनी प्लांटची वाढ पावसाळ्यामध्ये जशी झपाट्याने वेगाने होत असते तशी हिवाळ्यामध्ये मनी प्लांटची वाढ ही होत नाही, कारण हिवाळा हा मनी प्लांटचा विश्रांतीचा काळ असतो। हिवाळ्यामध्ये मनी प्लांटची वाढ ही होत नसल्यामुळे मनी प्लांटला जास्ती खते देण्याची देखील ही आवश्यकता नसते। तरी देखील हिवाळ्यामध्ये मनी प्लांट हा हिरवागार राहून त्याची पाने ही चमकदार होऊन सुंदर दिसावा यासाठी महिन्यातून एकदा तरी आपल्या घरातीलच खताचा वापर करून जर मनी प्लांटला दिलात तरी देखील हे पुरेसे होते। मनी प्लांट हे इनडोअर आणि आउटडोअर अशा दोन्ही ठिकाणी हे चांगले वाढत असते। तरी देखील जे घरामध्ये आतमध्ये जी मनी प्लांटची रोपे लावलेली असतात त्यांना 8 दिवसातून एकदा तरी बाहेर सकाळचे किंवा संध्याकाळचे ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवावे, म्हणजे मनी प्लांटची वाढ ही चांगली होईल। नाहीतर मनी प्लांटची जी पाने आहेत ती पिवळी होऊन गळायला सुरुवात होईल, फांद्या ह्या काळ्या पडायला देखील ही सुरुवात होते आणि आपले हळूहळू हे झाड खराब देखील होण्याची शक्यता असते। मनी प्लांटला खत तयार करून देण्यासाठी आज आपण या कोरफडीचा वापर हा करणार आहोत। कोरफड ही आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी जशी फायदेशीर आहे तशीच झाडांसाठी देखील ती अत्यंत उपयुक्त अशी आहे, कारण कोरफडीमध्ये असे खूप सारे पोषक तत्वे घटक असतात ज्यामुळे झाडांची वाढ ही चांगली होते। मनी प्लांटला याचे खत तयार करून दिले तर मनी प्लांटच्या पानांचा आकार हा मोठा होतो, पाने हिरवीगार, चमकदार होण्यासाठी देखील ही मदत होत असते। आता यापासून खत तयार करण्यासाठी जे एक छोटेसे कोरफडीचे पान घेऊन त्याचे अशा प्रकारे हे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। कोरफडीचे आपण जे तुकडे घेतले होते ते हाताच्या साहाय्याने किंवा मिक्सरमधून अशा प्रकारे ते बारीक करून घ्यायचे। बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतून ते व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे। आता हे जे तयार केलेले जे पाणी आहे याचा वापर आपण खत म्हणून करू शकतो। हे जे तयार केलेले पाणी आहे याचा तुम्ही मनी प्लांटवरती फवारा देखील हा करू शकता। फवारा केल्यामुळे मनी प्लांटची जी पाने आहेत ती हिरवीगार आणि चमकदार होत असतात। मात्र जेव्हा झाडावरती याचा फवारा करायचा आहे तेव्हा पाण्याचे प्रमाण हे थोडे जास्ती घ्यावे, म्हणजे 3 ते 4 ग्लास पाणी मिक्स करून ते कापडाच्या किंवा गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊन नंतरच याचा फवारा हा मनी प्लांटच्या झाडावरती करावा। मनी प्लांट लावलेल्या कुंडीतील माती देखील त्याच्या मुळांना धक्का न लागता अधूनमधून हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे वरच्या बाजूची जी माती आहे ती कोरडी होईल। अशा मातीमध्ये ऑक्सिजन हा खेळता राहतो जो मनी प्लांटच्या वाढीसाठी हा फायदेशीर असतो। मनी प्लांट हे सावलीत वाढणारे झाड असल्यामुळे त्याला पाणी देखील हे कमी लागते आणि आता हिवाळ्यामध्ये तर वातावरणामध्ये हा थंडावा, गारवा असल्यामुळे याला जास्ती पाणी हे देऊ नये। 8 दिवसातून एकदा जरी याला पाणी दिले तरी देखील हे पुरेसे होईल। जास्ती पाणी या दिवसामध्ये कधीही देऊ नये, नाहीतर त्याच्या मुळ्या ह्या सडतात, खराब होतात आणि मनी प्लांट देखील हळूहळू खराब व्हायला सुरुवात होते। त्याचबरोबर पाने देखील पिवळी होऊन गळायला सुरुवात होत असते। आता हे जे तयार केलेले खत आहे याचा वापर झाडाच्या आकारानुसार हा कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये हा करायचा आहे आणि हे जे खत आहे ते झाडाला सारखे न देता याचा वापर फक्त महिन्यातून एकदाच करायचा आहे, जास्ती करायचा नाहीये। तुम्ही पाहाल या खताच्या वापरामुळे काही दिवसामध्येच मनी प्लांटची पाने ही मोठी झालेली, हिरवीगार आणि चमकदार ही दिसून येतील। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।